मी का, मला कुणाची गरज नाही असं राक्षस बनत ती. तुम्हाला खाली धन चांगलं वाटलं काय, कोणी गंडीम फेकल तर कळणार नाही. येड्याचा बाजार आहे का. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक तैसे. जसं आशा दुःखाला मध्ये येते, निंदा पापाला उत्पन्न करते, आणि जर गरीबी असली तर दीनपणा येतो. तस काय बोलले भगवंत आहे का. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. तुम्हाला स्वर्गाकडे येणारा धर्म आहे आणि नरकाकडे येणारा अधर्म आहे. पापाने पुण्य धर्म अधर्म म्हणतात. मग तुम्हाला पाठीमाग अज्ञान ठेवून तुम्ही जे कर्म करता त्यातून पुण्य उत्पन्न होतं तर स्वर्गाला जाता तुम्ही. संपलं की खाली तोंडावर पडता, आणि पाप झालं कर्मानंतर नरकाकडे जाता. हे दोन्ही अज्ञानाच्या पोटातून उत्पन्न होतं. पण जेव्हा मी तुला ब्रह्मज्ञान देतो, गीतेतून तुला प्रभावानं माझ्याकडे घेतो आणि वेदाच्या चिंतनात तुझ्या बुद्धीला तरंगत ठेवतो, तेव्हा तुला तुझं रूप कळतं आणि तुम्हाला प्राप्त होतोस. तेव्हा तुला हे दैन्य नाही, दुःख नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, अज्ञान राहत नाही. आणि अज्ञानाच्या पोटातून उत्पन्न होणारं पाप पुण्य तुझ्या कर्मातून प्रगट होत नाही, आणि तुला माझ्याशिवाय काही दिसत नाही. तुला जगत भावात तू राहत नाहीस, वृत्ती विकार करत नाही, आणि ती मला धारण केल्यावर देह भावाकडं नाही, येतच नाही. साष्टांग दंडवत माऊली, काय सुंदर आले खरंच. ब्राह्मी स्थिती वाचून काहीच नाही, मुन्ह्याला टाकून कुठं कुणीकडे काही जायचं कामच नाही. ते आम्हाला कळतंय माऊली. बरोबर आहे का सुख. पण तुम्हाला म्हटलं शिल्पा, मी आता तुमच्याकडे आलीये. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान वाले धर्माधिक. हे स्वर्गाकडे जाणारे लोक आणि नरकात जाणारे लोक, ह्याच्या मागे अज्ञान असतं, त्यातून पाप पुण्य उत्पन्न होतं, आणि त्या जीवाला मी तिकडे पाठवतो. पण त्यांना मी कळत नाही, म्हणून ते नरकात आणि स्वर्गात जातात. ज्या साधकाला मी कळतो ते मला प्राप्त होतात. साष्टांग दंडवत माऊली. अप्रतिम माऊली. धर्माधिक ते सांडोनी घाली अशेक ज्ञानेने. त्या ज्ञानानं ते अज्ञान सांडलं जातं, समाप्त होतं. तुला माझं ज्ञान होतं आणि तुझी बुद्धी माझ्यापाशी राहती, देहाला सोडून देती. ही खरी ज्ञानाची स्थिती, पण ब्रह्माची तुला प्राप्ती. नो भ्रांती, ती आत्मस्थिती. साष्टांग दंडवत. ज्ञानाची प्राप्ती खूप सुंदर येतो माऊली. नो भ्रांती. आणि चिंतन करता करताच माणूस पुढे जातो ना. चिंता करता करता मरून जाते बाई. शुगर बीपी होती की नाही. आज मला काही बऱ्याच बायका बोलले, आता मी अधिकार कोणाचा आहे, जिवंत पुण्यवानचा अधिकारचा आहे, की ज्यानं कधी धर्म अधर्म केलं नाही, कुणाच्या पैशासाठी कोणी जगलं नाही. माझ्यासारखं कुणाला भीक मागत नाही. त्यांना फक्त ऐका वाटतं, कळव या न कळव, कमी कळून जास्त कळत. कुणाला बोलता येतं, कुणाला बोलता येत नाही. कसं मस्त आज आमची सरोजा आमच्या जन्मामध्ये मोक्षाचं खातं तयार होतं. म्हणून ज्ञान सोडू नका, चिंतन टाकू नका, चिंता करू नका. तुमची चिंता मी भस्म करते तर बसवत, लक्षात ठेवा. हो माऊली, खरंय. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माऊली. करा अद्वैत भक्तीचा मार्ग धरा, तोच भक्त खरा. अद्वैत भक्ती पाहिजे आम्हाला. हे जगाला माहितच नाहीये शिल्पा. भक्तीचे प्रकार आहेत दोन आहेत, एक श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा महाश्रेष्ठ. भक्तीकडे जाणारा प्रेम, भगवंताला बघून प्रेम तयार होतं. पण ज्ञानाकडे येणार हृदय भगवंत होतं. त्या मूर्खाला कळतच नाही. ते मी म्हणून कर मस्त येतच मर, आणि म्हटलं मला काय बोलावं, आपलंच करत माझा आणि काना. आता काना एक तो एक द्वैत आपत्ती आली की, भेद तयार झाला की, अज्ञान कायम राहिले की, मग तुला अज्ञानात राहायचं तर राहा बाप्पा. आम्ही काय करू. त्या कानाला ओळख घे, ओळखून घे, आणि कानाशी समरस हो. कानाशी ऐक्य करणं, मटा काना काय काय माझा. त्याची ओळख नाही, त्याची प्राप्ती नाही, त्याची अनुभूती नाही, त्याच्याशी त्याचं जाणणं नाही, त्याची जाणीव नाही. म्हणून भेदाला आम्ही अभेदा इतकं किंमत देत नाहीत. देतो पण तितकी नाही. देतो पण
माहिती आहेत की नाही? पोरग बी त्या माहितीच आणि पोरगी त्या माहितीच आहे. दोघं एकच माहिती लेकरे आणि दोघांना मायने एकच अन्न खाऊ घातले, तितकंच प्रेम केले. पण बाहेर पोरीला बाहेर का फेकले आणि पोराला घरात ठेवले. रामकृष्ण. त्याच्या बेटाला बाहेर काढले आणि आबेदाला जवळ केले. तुझी पोरगी जरी प्रेमाची असेल तिला घराबाहेर काढावं लागते. हा तसं बेटातून बाहेर निघावं लागतं. नाही का? मी 8 करेन तर कर, आम्हाला काय करायचं? आपलेच घमेड आहे. नाही असं नाही. नामदेवाला होत हे चिपड्या कोण बाकीच्या. नामदेव राय म्हणले देव तू पण मला म्हणतो का कच्चा? पांडुरंग म्हणले हो. लागलं रडायला मग ते. हा आणि ते म्हणले मग जनाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा गोरा कुंभार आणि मग माझ्या तर देव जेवतो मी कसा कच्चा? मी कच्चा राहू शकतच नाही. ते म्हणले जा तुझ्या पांडुरंगाकडे बोल त्याला. त्याला बोलतोय ना? हो बोलतोय. मग त्याला विचार काय विचारू? भक्ती खरी का ज्ञान करे? मी कच्चा का पक्का विचार. आलं ते आलं विठ्ठलाकडं पडत आलं. हा विठ्ठला तू बोलतो हो बोलतो म्हणलं. मग काय झालं बोलतो? मग आता जेवतो मग जेवण तर काय झालं? मग मी कच्चा कसा राहील? कच्चाच आहे. तुला ज्ञान नाही गुरु नाही. मी देव आहे मी गुरु नाही. साष्टांग दंडवत माऊली. तुला गुरुशिवाय माझ्याशी एक रूप होता येत नाही. माझ्याशी एक व्हायचे देवाशी पण गुरुच्या माध्यमात. एवढं किती सूक्ष्म आहे. अक्कल न फेकल काय काही कळून घेत नाही आपण. नाही कळून फक्त तिथेच घमेंड. अरे 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 थांब जरा पुढे बी काहीतरी आहे. आंबा आणलाय हापूसचा सालपट काढ मग न दिसल. तसं अज्ञान काढ तेव्हा देव दिसाल. मग ते अकलीचा पत्ता नाही. आमचंच करू काय करा. अशा शेंडी जरा कोणी यांची कुणी जरा हे नको शेंडी. किती आवड आहे असेल आडमंट लोकांचं. ते आवड असेल बा ते आमचं खरं म्हणते. खरं हो मी खोटं नाही बोलत. हाती घेऊन झोपेनंतर पडलेलं स्वप्न झोपही गेली झोपेमुळे भासलेलं स्वप्नही गेलं. अज्ञानही गेलं आणि अज्ञानामध्ये दिसणारा जगत भाव आणि देह भाव गेला. शिल्प हे शेवट सांगायचे. अज्ञान गेलं तर जगत भाव आणि देह भाव गेला. चित्त माझ्यापाशी आलं आणि संताने एक केलं. ब्रह्मभाव जागा झाला. काय राहील मोक्ष हे संताच्या संगतीत तुला प्राप्त झाला. हे भक्ती ज्ञान झेंडा हे दोन्हीचा. भक्तीचा बी ज्ञानाचा कळतच नाही. कळून घ्या. हाती घेऊन तो दोर सांडीजे जैसा सर्पाकार. एक अंधारात दोरी पडली होती आणि वाकडे तिकडे होती पण प्रकाश पूर्ण नव्हता. पूर्ण अंधार बी नव्हता. मंद अंधकार आणि त्यामध्ये वृत्ती तिथे गेली आणि सर्प आहे अशी भ्रांती झाली. पण जेव्हा दोरी प्रकाश टाकला लाईट तर ती दोरी आहे कळालं. दोरी हातात आली. सर्पाचा आकार गेला. भीती पण गेली. तसा अज्ञानाचा अंधार गेला तर जे जैसा सर्पाकार. हातात जर दोरी घेतली अंधारातली तर साप नाही कळालं. सांडीजे सर्पाकार हाती घेऊन या दोर. तर क्रांतामध्ये दोरी जर हातात आली तर सर्पाचा आकार होता तेच गेला. जसं ब्रह्मज्ञान बुद्धीत आलं तर जगताचा आकार देहाचा आकार. चला नाना सांडलेनी कवळे चंद्रीचे धुपे पिवळे व्याधी तागे कडवाळे पण मुखाचे ताप आले तर कडू तोंड पडत पण ताप गेली की ते कडूपणा निघून जाते. ताप येईल आणि तापीमुळे आलेला कडूपणा पण गेला. तस नाना सांडलेनी कवळे काळी झाला तसं पिवळं दिसतं. चंद्रीचे धुपे पिवळे. चंद्र पण पिवळा वाटतो पण कावीळ गेला की सगळं पांढरं वाटतं. चंद्र पांढरा होता पण कावीळ वेळ पिवळा दिसला.
हे तुम्हाला समजून घ्यायची भाषा आहे. चला. आगा दिवसा पाठी देहुनी मृगजळ घापे तेजुनी का काष्ट त्यागे वन्नी त्याची जय जैसा. जर दिवस उगवला, ऐका खूप मस्त आहे, प्रकाश ऊन प्रखर ऊन गेलं दिवसाचं तर मृगजळ भासतच नाही. तसं अज्ञान गेलं जगत भासतच नाही. नाही बेटा, खूप सुंदर घ्यायसारखं आहे. प्रत्येक ओळीमध्ये बोध हृदयानं जर टच केला तर हृदय राम झालं, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांना. हो पण माऊली. तेवढं आपण चिंतन सूक्ष्म करत नाही करत सूक्ष्म, तेवढं मन तल्लीन होत नाही. तर जसं संसारामध्ये बाई तल्लीन होऊन करते, लग्न जमल्यावर बाई पागल म्हणते, पागल. तिला काहीच होत अन्न भूक नाही लागत, तिला ताण नाही लागत. ती म्हणते हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं. माझं सोनं तिला 50 वेळ घालायचं घाल. पाणी. दिवस गेला, वर्ग जगून गेलं, अज्ञान गेलं, जगत देवभाव जगत भाव गेला. का काष्ट त्यागे वन्नी त्याची जय जैसा. लाकूड टाकून दिला, अग्नी कुठे. ऐका, तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे कामुळ. आता सिद्धांतावर आलं. हे अधर्माचे जे टवाळ एक विषय पागलपणे. मी हे करत नाही, मला पाप लागन, मी मारत नाही, मी कर्म करताय, मी जीव आहे. हे किती टवाळ आहे तुझं बोलणं. तू करता बी नाही, तू जीव बी नाही, तुझं कर्म बी नाही, आणि तू माझ्या भिन्न बी नाही. राम. कधीच कळलं होतं, कधीच. कधी वाटत असं चटकन बाहेर येते ना एका क्षणात, तर खटकन मन आमचं येतं, इतकं सुखावतं वाटतं की हा पेन दिले, हा फटकट फटकट, आणि पुन्हा आपल्याला त्या ठेवा ते बोलत. मग काय नको मला देवा दिलंस, पांडुरंगा रामा कृष्णा काना काय नावाने आरड्याचा आरडा, पण तू सगळं दिलं रे बाबा मला. आता तुझ्या रोष नाही, आता संसारात चिंता नाही, आता अज्ञान राहणार नाही हे कळतच आहे. आता जन्म वाया जाणार नाही हे माहितच आहे, कारण तू संत रूपाने पुढे आलायस, मला वेदाचं ज्ञान दिलेस, माझं अज्ञानाचं ग्रहण केलंय. आता रामाचं दर्शन करून दिलेस खऱ्या. अरे रामाचं दर्शन हो, खोट्या नाही. माती कळत का, बोलायला भीती वाटते आम्हाला. हाय ती पुण्य जाईन, हाय ती भक्त माती जाईन वाटतो, ती बी जाईन, आणि हे बी कळण हे बी जाईन. जो बी का कुत्ता घर का ना घाट का. ते कुत्र घाटात जात नाही, घरी बी राहत नाही, आदन तरी लोम कळतो, म्हणून लय गाव लागते माझा. तैसे धर्माधर्माचे टवाळ. काय हे अवडंबर, पुण्य केलं पाप केलं, मी तिकडे गेलो मी इकडे आलो. काल मी टीव्हीवर दाखवला नाही का मागं करू करू, मला मी ऐकलं कृष्ण परमात्मा छोटा होती 5 वर्षाची, ती बामणांचा यात्री होऊन, त्यानं म्हणला मला भोग लगाने काय तुमचं पारणं माउंद माती दगड काय ते बोले यात्रा म्हणजे काय, तीर्थ म्हणजे क्या, किसे बोलते तीर्थ. मैं तो सहज हूँ, तुम्हारे पास ही हूँ, मैं तुम्हारे नजीक भी हूँ, काय को तीर्थ जाना. मैं तो सरल मिलता है, कठिन डोंगर में आने से नहीं मैं समझता. कठिन क्यों बनाते मुझे, दूर क्यों रखते मुझे, मैं क्या करते, मैं क्यों करते. ते वामन थांबलंच ते, मी थांबतच ना ते, मी बघू लागले यशोमती मैया. चला ऐका, त्याला सांगताच ना तीर्थ म्हणजे काय, यात्रा म्हणजे काय, त्या बामणाला सांगता आलं नाही, शेंडीला. चला. तसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे कामुळ. हे धर्माधर्म पाप आणि पुण्य, तू आणि मी, भेद आणि विकार, विकार आणि अंधकार, आणि अंधकार आणि जन्म आणि मृत्यू, हे भेदाचं टवाळ आहे, अज्ञानाचं मूळ आहे. आणि ते अज्ञान मी नष्ट करतो, भस्म करतो. तुला मी जवळ घेतो, तुला ज्ञान देतो, तुला ब्रह्मस्वरूप करतो, तुला माझ्याशी एकरूप करतो. ते ज्ञान तू सोडतो आणि मला बाजूला करतो, घंटी वाजवतो वैरे, बस नमस्कार बस. ये बात समझ में, ओ नहीं करना ऐसे नहीं बात करती मैं, पर ये जानना फिर करना. सोच सोच के समझने की बात है ये. हो माऊली, खरंच आहे.
सोच सोच समझने की बात सही है. अभिमान कशाला? निराभिमान, निरहंकार. तर ऐका, तसे धर्माधर्माचे जे टवाळ आहे ना, दहावी अज्ञानाचं जे काम मूळ आहे ते अज्ञानाचं मूळ आहे. ते अज्ञान तुझ्यापाशी आहे, तू अज्ञानातच आहेस, माझ्यात कुठे आहेस. आणि त्या अज्ञानामुळे तू करतेपणा आहेस, आणि करतेपणामुळे कर्माचा संबंध आहे, आणि कर्मामुळे पाप आणि पुण्य आहे, आणि पाप पुण्यामुळे नरक आणि स्वर्ग आहे. हे बंद कर आणि माझी प्राप्ती कर. मन स्थिर कर, अज्ञान नष्ट कर, ज्ञान प्राप्त कर, अभेद सुरू कर आणि देहभाव बंद कर. माझा अनुभव घे, भाव सोडून दे. माझ्या अनुभवात भाव सुटला जातो, अनुभवात आल्याला अनुभव येत नसतो, हे तुला मी समजून देतो. प्राप्ताची प्राप्ती. काही शब्द येतात कधी कधी, भव आणि अनुभव. हा संसार भव आहे, देह भव आहे, कर्माचा संबंध भव आहे, पाप आणि पुण्य उत्पन्न होणं हा तुझा भव आहे. तू भव सागरात आहेस, तू माझ्यात कुठे आहेस? कोणतं कर्म रे जे मला दूर करत? कोणतं पुण्य रे जे मला झाकून टाकत? कोणतं तीर्थ आहे मला बाजूला करते ते? ज्ञान तीर्थात नाहतो. अकलीचे कांदे नसते काय हो? तू अंधार नुसता नाचत येतं, पुन्हा मला तोंड बंद करतात आणि धरून नाही जमत माझ्यापेक्षा काही धिंगाणा. दहावी अज्ञान जे कामुळ, हे धर्म अधर्म पाप पुण्य करता भोगता जन्म मृत्यू, हे मूळ अज्ञानाचे आहे. जन्म मृत्यू थांबतो, पाप पुण्य संपत, तू मला प्राप्त होतोस, तुझं माझं ऐक्य होतं, हे ज्ञान आहे. अज्ञानाचं मूळ नष्ट केल्यावर ज्ञान प्रगट होतं आणि बुद्धी माझ्यात येऊन थांबती. अर्जुना, म्हणून ज्ञान घे आणि मुक्त हो, मला प्राप्त हो. ताकद आहे का कोणाची वेदात बोलायची वाणी? अक्कलीचा पत्ता नाही काही ना. ऐकलं बहिरंग, आणि आम्ही छान ऐकलं, आम्ही वेद ऐकला. वेद ऐकलं तुम्ही? तिकडे या म्हणतो कथेला पागल तोंड, या म्हणतो का? आमच्या ब्रह्मसत्रामध्ये फक्त वेद आहे, आमच्यात कथा नाही, अज्ञानाची व्यथा नाही, जगत भाव नाही, बुद्धीत विकार नाही, अज्ञानाचा प्रकार नाही. या आमच्या वेदाकडे कोण येईल? मोठं महाराज, 3000 पब्लिक, 4000 पब्लिक आणि 3 म्हणजे पापाची वृत्ती, विक्षेप म्हणजे थोडस गुण त्रास देतात ना, असं तो ते शांत. पण अज्ञान जात ते ब्रह्मचिंतनाने. मी कोण कळत ज्ञानेश्वरीच्या बोलून, आणि माझ्यामध्ये तो राम आहे, तो मिळतो, तो मोक्ष. बहिरंगाने नाही. पागल तोंड कोणीकडचे आई आपलं सटरम बटरम आम्ही कसं ऐकून घेऊ? वाघाचं पिल्लू शेळीचं पिल्लू सारखं का सामर्थ्य? वाघाचं पिल्लू सिंहाचं पिल्लू, आणि तिकडं उंदराचं पिल्लू नाही सारखंच. सिंहाचं पिल्लू जंगलात आहे. राम कसं सारखं? बरोबर आहे. काय अवघड आहे. पण तिकडे सगळं जगाचा कल आहे, सगळं जग तिथं जाऊन थांबते ना. अज्ञान निमानिया मीच एक आशे अपयसया. जेव्हा अज्ञान संपत नष्ट होतं तर मी एक आहेच तुला कळत, जगत नाही असा अनुभव येतो. वृत्ती माझ्यामध्ये एकरूप होती आणि अनुभवाची खरी स्थिती सुरू होती. भ्रांती तिथे निवृत्त होती. ती सोलासोची अनुभूती, त्याला सोसोमेत्या म्हटले पहिल्या ओळीत. हे सांगा आताची उभी शेवटचं सांगितलं तुला प्रेरणा तर थांबायची. शेवटचं ज्ञान राहिले नाहीये, वृत्तीची विकार नाहीये, कर्माचा संबंध नाहीये, पाप पुण्याची उत्पत्ती नाहीये, फक्त माझी प्रतीती आहे, तीच आत्मस्थिती आहे. नमस्कार हो. मग ह्याला म्हणतात पांडुरंगाची ओळख, ह्याला म्हणतात हरिप्रसाद. बुद्धीला भगवंताचा स्पर्श, त्याला म्हणतात परमार्थ. हे बहिरंगत नाही मिळत. किती नाता तुम्ही, आम्हाला माहिती कोण काय अवडंबर करते ते कळत नाही का आम्हाला? जन्म घातला आम्ही, आता आलो नाहीत 2 दिवसात आणि माकड दिवसात. आयुष्य
पैसे घातले ना त्या परमात्मात वेदांतात. आम्हाला नजर नाही का? तुम्हाला नजर आहे काय? नाही बेटा, खोटं ते खोट, खरं ते खरं. अज्ञान निमालिया मीच एक असे अपैसया, सहज तुला मी माझी प्राप्ती होईल, सहज मला अनुभूती, असहज तुझी बुद्धी माझ्याकडे येईल. अज्ञान भस्म केल्यावर. पण सांगा बरं, अज्ञान भस्म बहिरंगाने होते का ते? हो बोला, पारसेवार पारसेवार. नाही माऊली, नाही माऊली. परमात्मा सुप्त होतो संताच्या सुखात मुखातल्या बोधान. जो परमात्मा ते तो प्रगट होतो संताच्या बोधान. देव बी करू शकत नाही. वाईट शकत आहे. सनिद्रा गेलिया आपण पे जैसे. स्वप्न गेलं, निद्रा गेली की स्वप्न गेलं, अज्ञान गेले की सगळं भ्रांती भ्रम गेला. आपण पे, आपण आपल्याला कळालो. आपण पे जैसे. आपण पे सांगतो उद्या एक शब्द राहिला. आपण आलो 1396 1400 पण की चतुरनाथ महाराज की जय. एक मिनिट ऐका सगळ्यांना, उद्या मी चालली